मी ॲडव्होकेट शिवकुमार दंडकर, माझी पत्नी शीतल दंडकर. मी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलचा माजी अध्यक्ष आहे. आम्ही पंचवटी फार्म्स अँड वेलनेस फाउंडेशन शेगाव, श्री दिलीपजी काळे आणि जया काळे त्यांचा आहार, आरोग्य आणि अध्यात्म हे शिबिर इचलकरंजीमध्ये प्रथमच आयोजित केलेलं आहे. या शिबिराचा पहिला दिवस कालचा सकाळपासून संध्याकाळपर्यंत अतिशय उत्कृष्ट अशी माहिती मिळाली आणि मानव दररोजच्या जीवनामध्ये किती चुका करतो आणि हे सगळे रोग ओढवून घेतो अनावश्यक खाण्यामुळं, नको ते खाण्यामुळं आणि नको असताना खाण्यामुळं हे सगळे रोग पोटातूनच निर्माण होतात आणि हा अति खाण्यामुळे जो मलसंचय होतो त्याच्यामुळे हे रोग होतात आणि आपण काय खावं आणि काय खाऊ नये याचं उत्कृष्ट मार्गदर्शन काल जया काळेजींनी केलं आणि ते अतिशय उपयुक्त आहे. पण एक मला लक्षात येत नाही की आतापर्यंत ज्या सवयी लागलेल्या आहेत, आता आम्ही दोघेही बोलत येत होतो, आतापर्यंत ज्या सवयी लागलेल्या आहेत त्या सवयी कशा कमी करायच्या. मग काल त्यांनी सांगितलं की एक्स्ट्रीम तुम्ही काही करायला जाऊ नका, हळूहळू तुम्ही याची साधना या साधनेकडे वळा, तर तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल. आणि अशा पद्धतीनं कालचं जे काही मार्गदर्शन होतं की, आणि आता आपण बऱ्याच ठिकाणी वाचतो की दुग्धजन्य पदार्थ किंवा बेकरी प्रॉडक्ट्स, मैदा, साखर हे शरीराला अपायकारक आहे. पण आता पूर्वी गावात आपल्या एखादी बेकरी असायची, आता गल्लोगल्ली बेकऱ्या व्हायला लागलेल्या आहेत. म्हणजे एवढं सगळं माहीत असून सुद्धा लोक तिकडे वळतात. त्यामुळे याचा अवेअरनेस आपण नेहमी क्रिएट करत राहायला पाहिजे असं मला वाटतंय. आणि मी सकाळीच जयाजीशी बोलताना सांगितलं की 5 दिवसाचं शिबिर परत एकदा आयोजित करायची माझी इच्छा आहे. आणि एक मिनिट. मी शीतल शिवकुमार दंडकर. मला कालपासून शिबिरमध्ये आल्यानंतर इतकं छान वाटतंय की आपलं एनर्जी कशी वाढवावी त्यातनं मला असं हे वाटतंय. म्हणजे आहारातनं म्हणा, विचारातनं म्हणा. कालचं शिबिर मला खूप छान वाटलं. आजचा योगा घेऊन शिबिर चालू करणार आहेत, याचा आज अनुभव घेऊ आम्ही.